सर्विस को लेके यहाँ शुरुआत हुई है, लेकिन जब उर्दू घर का इनविटेशन आया, दावतनामा आया, पहला दावतनामा आया वो देवनागरी में था। उसके बाद इस दावतनामे को कबूल करके मैं जब उर्दू घर के एंट्रेंस में आया तो एंट्रेंस पर कहीं भी कुछ उर्दू में कुछ लिखा हुआ नहीं मिला। सारी चीज़ें जो है वो देवनागरी में, हिंदी में लिखी हुई थी। उर्दू के नाम पर तो उर्दू में लिखना चाहिए, ऐसी मेरी उम्मीद थी। लेकिन जब हॉल में एंट्री किया तो इवन स्टेज के पीछे जो बैनर्स लगे हैं वो सारे हिंदी में और देवनागरी में लगे हुए हैं। इसकी इफ्तिताह को लेके मोनिका सिंह जी, मैंने सुना था कि ये उर्दू वाली हैं, कि उर्दू रस्मुल ख़त को लेकर कहीं भी थिएटर के अतराफ में, थिएटर के अंदर कहीं भी रस्मुल ख़त का कहीं उसमें जिक्र नहीं हुआ या लिखा नहीं गया। अंदर जो साइन बोर्ड लगे हैं वो भी सारे अंग्रेजी और उर्दू में ही हैं। उर्दू तो गंगा जमनी है, साइन बोर्ड उर्दू में नहीं है। उर्दू गंगा जमनी तहजीब कहाँ है? उर्दू गंगा जमनी तहजीब में गंगा आ गई लेकिन जमुना को भूल गया, ऐसा लगता है मुझे। और इसलिए मैं सारे कलेक्टर ऑफिस को, जो ऑर्गेनाइजिंग कमेटी है, जो शासन है, ये शासन को लेकर इसकी दखल लीजिए। फिर उसके बाद शाम के प्रोग्राम का भी इनविटेशन है। शाम के इनविटेशन में तो इतना सारा हद से ज़्यादा ज़्यादती हुई है कि हमारे लोकल शोरा हजरात को बिल्कुल कंसिडर नहीं किया गया। लोकल शोरा हजरात हमारे यहाँ पे जो इंटरनेशनल लेवल के हैं, उनको भी कहीं जगह नहीं मिली। कौन इन बाहर सारे के सारे शोरा जो हैं वो बाहर से आए हुए हैं। मुझे भी इसका अफसोस हुआ कि यहाँ लोकल के उर्दू दान जो हैं उनको इग्नोर किया गया। शुक्रिया। अस्सलाम वालेकुम। मी इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन। आज सोलापूर शहरातील उर्दू प्रेमी नागरिकांसाठी एक आनंदाची बाब आहे, ती म्हणजे उर्दू घरचं उद्घाटन। या उर्दू घराच्या उद्घाटनापूर्वीच मी इथं आलो आणि संपूर्ण उर्दू घराची पाहणी केली। त्यात प्रामुख्याने मला असं वाटलं, उद्घाटन तर उर्दू घरचे आहे, परंतु कुठेही उर्दूचा अलिफसुद्धा दिसलेला नाही। प्रत्येक बोर्ड आहे ते मराठीत आहे, इंग्लिशमध्ये आहे, परंतु उर्दूचा एक शब्द देखील कुठल्याही बोर्डावर दिसत नाही। आणि विशेष म्हणजे हे प्रोग्राम माननीय अल्पसंख्याक मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि सर्व आमदार खासदार, स्थानिक आमदार खासदारांना निमंत्रित करण्यात आले होते। आणि हे राजकीय पक्षाचा एकही नेता या कार्यक्रमाकडे ढुंकून पाहिलेला नाही। म्हणजे यांना उर्दूला प्रेम करणाऱ्यावर त्यांचे किती आस्था आहे, ते किती उर्दू मतदारांना वर प्रेम करतात हे दिसून येते। मी उर्दूच्या सर्व अभ्यासकांना, विशेषतः उर्दूवर प्रेम करणाऱ्या नागरिकांना मी विनंती करतो, आव्हान करतो, ज्याप्रमाणे उर्दू घरांच्या उद्घाटनाला या राजकारण्यांना पाठ दाखवलेली आहे, त्याचप्रमाणे येत्या निवडणुकीत त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवा। कारण ते आमच्या घरच्या उद्घाटनासाठी आलेले नाही, त्यांना आपल्या घरासमोर उभं करू नका, हेच मी आव्हान करतो। आणि प्रशासनाला सांगतोय, आज मी जाऊन दुसऱ्या माल्यावर जाऊन बघितलो, जवळपास लायब्ररीचे 2 भाग आहेत। दोन्ही भागात बघितलं, जवळपास 150 कपाटं भरलेली आहेत। 150 कपाट आहेत, त्यात एकही कपाटमध्ये एकही पुस्तक दिसलेले नाही। का? कारण आमचे सोलापूरचे साहित्यिक नव्हते। जर तुम्ही साहित्यकांना जर सांगितले असते तर आपली 10 पुस्तके ते आणून इथं ठेवली असती। एकही पुस्तक ठेवण्यात आलेलं नाही। लायब्ररी काय पाहण्यासाठी ओपनिंगलाच 10 पुस्तकं ठेवायचे होते, तसं नाही केली आपण। याचा मी प्रशासनाचा निषेध करतो। जिल्हाधिकारी साहेब या उर्दू घरचे, उर्दू सकाफती मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी याकडे लक्ष द्यावे। तत्काळ त्यांनी लायब्ररीमध्ये योग्य प्रमाणात पुस्तकं आणून ठेवावी, म्हणजे उर्दूवर प्रेम करणाऱ्या नागरिकांची इथं व्यवस्था व्हावी। आणि विशेष म्हणजे आपण इतकी मोठी बिल्डिंग बांधलेली आहे, आमचे साहित्यिक वयस्कर आहेत,
ते 4-4 मजले इमारत चढू शकत नाही, त्यांना लिफ्टची सोय देखील इथे नाही. लिफ्टची पण सोय होणे अत्यंत आवश्यक आहे. राहिलेले आहेत त्रुटी. गोष्ट चांगली आहे, मोठं काम केलेलं आहे आपण, त्याबद्दल आम्ही सोलापूरकर आपले आभारी आहोत. परंतु त्रुटी आपल्या लक्षात आणून देणे हे आमचे कर्तव्य आहे. ते त्रुटीची पूर्तता करावी, काम व्यवस्थित करावी, हेच मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.